The next preparation of alcohol from carbonyl compounds, that is the compounds which contain carbon carbon double bond has to be converted into alcohol. R bond OH means C bond OH. Okay, so carbonyl compounds, we have seen general carbonyl compounds are aldehydes and ketones. Aldehydes has a general formula R bond CHO, CHO written as C double bond OH, like this, R bond C double bond O and H, which is a general form of aldehyde. While other than aldehyde, the next carbonyl compound which is a ketone, which is also major functional group. Ketones are also carbonyl compounds like this, which contain C double bond O, that is carbon double bond oxygen connected to two different or same alkyl groups, that is R and R dash may be same or equal. So these are preparation of alkyl halide from number 1 aldehydes and number 2 from ketones. These both are carbonyl compounds. ठीक आहे. सो इथे आपलं पहिलं हेडिंग असेल प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल फ्रॉम कार्बोनिल कंपाउंड. सो लिहा हेडिंग. आता किती प्रिपरेशन पाहिले आपण अगोदर? 3. ही चौथी करा, 4th प्रिपरेशन फ्रॉम कार्बोनिल कंपाउंड्स. आता कार्बोनिल कंपाउंड्स ब्रॅकेटमध्ये लिहून टाकायचं जर नसेल समजत, लक्षात राहतं. अल्डिहाइड अँड कीटोन्स. It is also called as, or it is a catalytic reduction of aldehyde and ketones. Means aldehyde and ketones are reduces to give alcohols. आता एक जनरल रिॲक्शन परत समजून घ्या इथे काय की बघा, लक्षात घ्या. आता रिडक्शन म्हटलं म्हणजे कधी लक्षात घ्या की हे कोणाच्या प्रेझेन्समध्ये होईल, म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणा, इन प्रेझेन्स ऑफ निकेल लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट, LiAlH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. ठीक आहे. हा एक एक्सपेन्सिव्ह रिड्युसिंग एजंट आहे, म्हणून याच्या कंपॅरिझनमध्ये निकेल जास्त वापरला जातो ॲज अ रिड्युसिंग एजंट. ठीक आहे. कार्बोनिल कंपाऊंडचं कन्व्हर्जन आपल्याला कशात करायचं असेल तर अल्कोहोलमध्ये. सी डबल बॉन्ड ओचं कन्व्हर्जन सी बॉन्ड OH मध्ये. ठीक आहे. राहील लक्षात. तर आपण दोघांची कंडिशन्स वगैरे सगळ्या पाहत राहू 1 by 1. आता पुढे लक्ष द्या परत बघा. आता हा सिम्पली मी घेतला सपोज अल्डिहाइड, R बॉन्ड CH डबल बॉन्ड O. तर याचं कन्व्हर्जन होतं कसं बघा, R बॉन्ड C बॉन्ड OH आणि हा एक H वरती आहेच, मीन्स हा पण अल्कोहोल झाला. हा काय झाला? अल्कोहोल. आता मी सेकंड जो लिहितो हा पण अल्कोहोलच होईल बघा. R बॉन्ड C इकडे डबल बॉन्ड O आणि इकडे R. तर याचं कन्व्हर्जन झालं अल्कोहोलमध्ये. कसं? R बॉन्ड C बॉन्ड OH आणि हा R. आता मला सांगा की या दोन्ही अल्कोहोलमध्ये काय डिफरन्स आहे? दिस वन and this one, both are the alcohols, but major difference is that the first compound which is a primary alcohol. बघा हा कुठला अल्कोहोल आहे? हा प्रायमरी अल्कोहोल आहे. म्हणजेच द कार्बन फंक्शनल ग्रुप ज्या कार्बन लाटायचा तो कार्बन फक्त एकाच कार्बन लाटायचा, इथे हा 2 कार्बन लाटायचा. सो कीटोन ऑन रिडक्शन इल्ड सेकंडरी अल्कोहोल. फिक्स डोक्यात ठेवून द्या, आता पाठ करून घ्या, कारण दोन्ही साईडला अल्किल ग्रुप आहे. सो सेकंडरी अल्कोहोल जर प्रिपेअर करायचं असतील तर तुम्हाला यूज करावं लागेल कीटोन्स, त्याचं रिडक्शन करावं लागेल. याच्यामध्ये पण कार्बन आहे. आणि जर का प्रायमरी अल्कोहोल प्रिपेअर करायचे असतील तर यू हॅव टू यूज अल्डिहाइड्स. ठीक आहे. तर हे यातला मेजर डिफरन्स आहे, तो आपण 1 by 1 आता पाहू. सो हेडिंग तुम्ही दिलं प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल किंवा मग कॅटॅलिटिक रिडक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. तर त्याच्यामध्ये लिहा नंबर 1 जनरल रिॲक्शन अल्डिहाइड, रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स. नंबर 1 रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स. सो इन प्रेझेन्स ऑफ, आता दोन्ही आपण कंडिशन्स इथे घेऊ सोबत वाटल्यास तर बघा.
R bond C, double bond O, and here is H, which is a simply aldehyde, ALDEHYDE. ठीक आहे, अल्डिहाइड पूर्ण लिहून घ्या तुम्ही. याचं दोन्ही वेमध्ये आपण दाखवू रिडक्शन. बघा, नंबर 1, इन प्रेझेन्स ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अँड इन प्रेझेन्स ऑफ निकेल ऑब्लिक प्लॅटिनम किंवा पॅलेडियम ॲज अ रिड्युसिंग एजंट. ठीक आहे, तर हिअर इज द फॉर्मेशन ऑफ R बॉन्ड C, H बॉन्ड OH, प्रायमरी अल्कोहोल. आणि इथे पण तेच मिळेल आपल्याला, काय, प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी म्हणजे एक, त्याच्या डोक्यावर 0 अल्कोहोल. लिहून घ्या जनरल रिॲक्शन. मॅटर काय होईल? व्हॉट इज द मॅटर ऑफ दिस रिॲक्शन? when aldehydes are undergo reduction in presence of NiPTPD or lithium aluminum hydride, it gives formation of primary alcohols. ठीक आहे, लिहून घ्या. gives formation of primary alcohol. आणि ही त्याच्या खाली असेल जनरल रिॲक्शन. मग आता एक्झाम्पल आपण घेऊ की इथे आरच्या जागी फक्त तुम्हाला ॲड करायचा आहे CH3 ॲज गिवन इन द टेक्स्ट बुक. aldehydes on reduction by H2 म्हणजे ॲडिशन ऑफ H2 तिथे दाखवायचं, ॲडिशन ऑफ हायड्रोजन निकेल और लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड गिव्स प्रायमरी अल्कोहोल. आणि तसंच किटोन जर सोबत केले आपण, जे आपण नेक्स्ट पाहू, रिडक्शन विथ H2 दॅट इज निकेल इन प्रेझेन्स ऑफ निकेल और लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड गिव्स सेकंडरी अल्कोहोल. गिव्स सेकंडरी अल्कोहोल. तर रिॲक्शन कशी झाली ते एकदा जर समजून घ्यायचं असेल तर ते सांगतो, लक्ष द्या. येलो पेनने मी इथे हायड्रोजन काढतो. दोन्ही ठिकाणी काय झालं, इथे ॲडिशन ऑफ हायड्रोजन, H बॉन्ड H. कशी, एक हायड्रोजन गेला इथे आणि एक हायड्रोजन गेला या ऑक्सिजनवरती, आणि हा जो बॉन्ड आहे हा पाय बॉन्ड इथला झाला ब्रेक. ठीक आहे, त्यामुळे हा झाला सिंगल बॉन्ड, एक हायड्रोजन ऑक्सिजनवरती आणि दुसरा कार्बनवरती. सो R बॉन्ड CH2OH, R बॉन्ड CH2OH. इथे एक हायड्रोजन काढायचा बाकी राहिला आपला, तो काढून घ्या. इथे एक हायड्रोजन येईल. ठीक आहे, R बॉन्ड CH2OH. मी रिॲक्शन परत सांगतो, वाटल्यास तर लक्ष द्या. आता आपण किटोनसोबत घेऊ. बघा, सिम्पली वेन किटोन्स मॅटरसोबत आलं तरी तुमच्या काही हरकत नाही. डबल बॉन्ड O बॉन्ड R डॅश. वेन किटोन्स आर treated with nickel as a catalyst or lithium aluminum hydride which is also catalyst, both are the reducing agent. हा हायड्रोजन जो H2 मॉलिक्यूल मी असा काढतो, H बॉन्ड H, gives formation of secondary alcohol. हा बॉन्ड जो आहे इकडे ब्रेक होईल पार्शियली. एक हायड्रोजन जाईल या कार्बनवर आणि दुसरा हायड्रोजन जाईल ऑक्सिजनवर. काय कंपाऊंड होईल? R बॉन्ड C, H बॉन्ड R डॅश, सिंगल बॉन्ड OH, which is a secondary alcohol. ठीक आहे, फॉर्मेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. आता ही असेल तुमची सेकंड जनरल रिॲक्शन. याचं मॅटर काय होईल? व्हॅन कीटोन्स आर अंडरगो रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ निकेल और लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड गिव्स फॉर्मेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. गिव्स फॉर्मेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे, मॅटर चेक करा एकदा काय होईल. कीटोन्स ऑन ट्रीटिंग विथ निकेल और एक कुठले द्यायचं, पण मॅक्झिमम निकेलच वापरला जातो कारण हा एक एक्सपेन्सिव्ह रिड्युसिंग एजंट आहे. कोण? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. पण तो मला माहीत असणं आवश्यक आहे. कमर्शियली तो वापरला जात नाही जर अल्कोहोल प्रिपेअर करायचे असतील तर. आणि तुम्हाला लक्षात द्या, नेमकीच आपण मागच्या व्हिडिओमध्ये जी आपण ही घेतली होती काय, प्रिपरेशन फ्रॉम अल्किन. तर कमर्शियली म्हणजे मोठ्या मोठ्या फॅक्टरीमध्ये जर अल्कोहोल तयार करायचं असेल
आता मागेच पुण्याला एका सॅनिटायझरच्या फॅक्टरीमध्ये आग लागली, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बातमी ऐकली असेल मागचे. तर त्यामध्ये अल्कोहोल, सॅनिटायझर तयार करणे म्हणजे इथिल अल्कोहोल पाहिजे, तर इथिल अल्कोहोल तिथे अल्किनपासून बनवत होते. अल्किन म्हणजेच कुठलाही एक इथिन घेत होते किंवा प्रॉपिन. तर हे डबल बॉन्डेड कंपाऊंड गॅसेस आहेत जनरली, त्याच्यापासून अल्कोहोल, तर त्याच्यामध्ये काय झालं, थोडं लिकेज झाल्यामुळे तिथे आग लागली होती, बरोबर आहे. सो कमर्शियली अल्किनचं अल्कोहोल तयार करायला इझी आहे आणि त्याला कॉस्टही कमी लागते. त्यामुळे कमर्शियल मेथड आहेत काही की त्या लक्षात ठेवायच्या. तर याचं एक्झाम्पल घेऊ आपण आता. बघा प्रश्न काय होईल, मनाने तयार करा वाटल्यास तर क्वेश्चन. हाऊ विल यू प्रिपेअर, हाऊ विल यू प्रिपेअर इथेनॉल, म्हणजे इथिल अल्कोहोल, इथेनॉल फ्रॉम इथेनॉल फ्रॉम ॲसिटाल्डिहाइड. अल्डिहाइड घेऊ आपण, ठीक आहे. फ्रॉम ॲसिटाल्डिहाइड, फ्रॉम ॲसिटाल्डिहाइड. मग आता मॅटर काय होईल, तेच जे रिॲक्शनमध्ये आपण लिहू, रिॲक्शन करून घेतो, मॅटर लिहून घ्यायचं. बघा काय होईल, ॲसिटाल्डिहाइड CH3 single bond C, double bond O and bond H, which is a first aldehyde, acetaldehyde, which on further reduction, that is addition of hydrogen, that is reduction. एक हायड्रोजन ऑक्सिजनवर गेला, एक हायड्रोजन या कार्बनवरती गेला, हा बॉन्ड ब्रेक झाला. मी येलो कलरने दाखवतो ब्रेक झालेला बॉन्ड, ठीक आहे. गिव्स फॉर्मेशन ऑफ CH3C, वरती एक हायड्रोजन गेल्यामुळे OH झाला, इथे एक हायड्रोजन सबस्टिट्यूट झाला आणि इथे H, ठीक आहे. म्हणजे हे झाला CH2. म्हणजे याला तुम्ही असं लिहू शकता इन जनरल, मी रेड कलरमध्ये लिहितो सिम्पली, जसा लिहितो आपण इथेनॉल CH3CH2OH, ठीक आहे. सिम्पली फॉर्मेशन ऑफ इथेनॉल. सो मॅटर काय होईल लिहून घ्यायचं आहे, व्हॅन ॲसिटाल्डिहाइड, आता इथे कॅटलिस्ट याच राहिला, लिहून घ्या तो पण, इन प्रेझेन्स ऑफ निकेल लिहा किंवा मग एक काही पण लिहा, लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट लिहा किंवा ऑर टाकून दोन्ही लिहिलं चालते, ऑर NI ऑर लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट LiAlH4. आता मॅटर बघा, व्हॅन ॲसिटाल्डिहाइड इट्स ट्रीटेड विथ निकेल ॲज अ कॅटलिस्ट, किंवा असं करता रिडक्शन हा आपण वर्ड त्यात यूज करू. व्हेन ॲसिटाल्डिहाइड अंडरगो रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ निकेल ऑर लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट गिव्स फॉर्मेशन ऑफ इथेनॉल विच इज अ प्रायमरी अल्कोहोल. असं लिहिलं तरी डिटेलमध्ये फारच चांगलं. एखादा नेक्स्ट क्वेश्चन आणखी परत घेऊ आपण. हाऊ विल यू प्रिपेअर एखादा सेकंडरी घेऊ आपण. प्रोपॅन 2OL फ्रॉम ॲसिटोन. आता कीटोन घेऊ आपण, ॲसिटोन. बघा काय होईल, ॲसिटोन घ्या. मग आता CH3C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3, हा आहे ॲसिटोन, म्हणजे फर्स्ट कीटोन ॲसिटोन, विच फर्दर ऑन रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ निकेल और लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट काय होईल, एक हायड्रोजन जाईल कुठे, या कार्बनवरती, आणि दुसरा जाईल या ऑक्सिजनवरती. हा बॉन्ड झाला इकडे ब्रेक. म्हणजे काय झालं, CH3C, इथे एक H, इथे एक OH आणि हा इथे CH3. म्हणजे काय झाला, हा बघा, हा झाला आपला प्रोपॅन 2OL 1 2 3 प्रोपॅन, ज्याच्या सेकंड कार्बनवरती OH आहे. सो इट इज प्रोपॅन 2OL, प्रोपॅन -2-OL. So what is the matter? When acetone undergo reduction in presence of nickel or lithium aluminum hydride gives formation of propan 2OL and in general 2-propanol.
प्रॉपॅनॉल, ठीक आहे, किंवा प्रॉपिल अल्कोहोल जनरलमध्ये, कॉमन नेममध्ये प्रॉपिल अल्कोहोल. तर याचे कितीही एक्झाम्पल तुम्ही करू शकता आणि इम्पॉर्टंट मेथड आहे. आणि पुढचं जे चॅप्टर आता मी परत सांगतो तेच नेहमी सांगतो ती गोष्ट, की पुढचं चॅप्टर जे आहे अल्डिहाइड अँड कीटोन्स, त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड कीटोन जेव्हा आपण शिकू तेव्हा फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल तिथे पण शिकू आपण, तेव्हा ही रिॲक्शन तिथे रिपीट होईल. त्यामुळे तुम्हाला मी असं सांगेल की हाच व्हिडिओ तुम्ही परत पाहून घ्या कदाचित, ठीक आहे, की प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमध्ये अल्डिहाइड अँड कीटोनचं कन्व्हर्जन आपण केलं होतं अल्कोहोलमध्ये, तर हेच तिकडे आता अल्डिहाइड अँड कीटोनच्या प्रॉपर्टी पाहू आपण, तेव्हा आपण शिकू परत, ठीक आहे. तर एक्झाम्पल्स तुम्हाला देतो मी याच्यावर आणखी करायला, तर एक्झाम्पल्स लिहून घ्या वाटल्यास तर. होमवर्क नंबर 3 2 सपोज आपण केले. हाऊ विल यू प्रिपेअर ब्युटॅन 2OL फ्रॉम किंवा ब्युटॅन 2OL using reduction of ketone किंवा बाय रिडक्शन ऑफ कीटोन, काही पण लिहा चालते. हे एक होमवर्क. नंबर 4, हाऊ विल यू प्रिपेअर ब्युटॅन नाही, ती ब्यूटच लिहा लागते इथे वरती, ब्यूटच करायला चुकलं माझं थोडंसं ते. ब्यूट 2OL ब्यूट 2OL आणि इथे घ्या ब्यूट 1OL, ठीक आहे. फ्रॉम आता हा 1 आहे म्हणजे प्रायमरी असेल, प्रायमरी आहे म्हणजेच कोण, आता हा अल्डिहाइड यूज करायला लागेल. लक्षात घ्या इथे मी 2 यूज केला म्हणजे हा सेकंडरी अल्कोहोल तयार होईल, मग हा कीटोन घ्यावा लागेल. आणि इथे आता हा 1OL म्हटलं म्हणजे हा प्रायमरीच आहे. प्रायमरी म्हणजे तुम्हाला अल्डिहाइड घ्यावा लागेल कुठला, ज्याच्यावर 4 कार्बन आहेत, म्हणजेच ब्युटेनाल्डिहाइड. ब्युटॅनाल्डिहाइड स्ट्रक्चर कसं असेल ब्युटॅनाल्डिहाइडचं, CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O आणि हा H, हा झाला ब्युटॅनाल्डिहाइड. हिंटसाठी लक्षात ठेवून द्या. म्हणजे हा झाला फोर्थ जो आहे तो प्रायमरी अल्कोहोल तयार होईल आणि थर्ड जो आहे तो सेकंडरी अल्कोहोल तयार होईल. हे 2 एक्झाम्पल्स. कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणजेच काय, R बॉन्ड COOH मीन्स व्हॉट, R बॉन्ड COH डबल बॉन्ड O. याचं कन्वर्जन सिम्पली करायचं आपल्याला R बॉन्ड COH मध्ये, फक्त अल्कोहोलमध्ये, R बॉन्ड COH मध्ये. तर हे आपण कन्वर्जन पाहू. आता जस्ट असंच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. रिडक्शन्स आहे, जनरल रिॲक्शन पहा, तेच मॅटर आहे. व्हॅन कार्बॉक्झिलिक ॲसिड्स आर अंडरगोज रिडक्शन in presence of lithium ॲल्युमिनियम हायड्राइड. इथे आता निकेल चालत नाही, ठीक आहे. गिव्स करस्पॉन्डिंग, जो आता त्याचा असेल तो करस्पॉन्डिंग अल्कोहोल, ठीक आहे. तुम्ही जेवढा आता घेतला तो अल्कोहोल, ठीक आहे. तर रिॲक्शन जनरल अशी असेल सरळ सरळ की R बॉन्ड C इकडे OH डबल बॉन्ड O, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. पहिला रिएजंट, दुसरा रिएजंट घ्या, हायड्रोनियम आयन H3O पॉझिटिव्ह गिव्स फॉर्मेशन ऑफ R बॉन्ड CH2OH. म्हणजेच कुठला अल्कोहोल, कुठला प्रायमरी अल्कोहोल, ठीक आहे, प्रायमरी अल्कोहोल. आणि याच्यामध्ये आणखी एक कन्व्हर्जन असं आहे की बघा, त्याच्यामध्ये काय होतं की हा जो कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे जो आपण इथे घेतला, ॲसिड कार्बॉक्झिलिक ॲसिड, याचं कन्व्हर्जन पहिले इस्टरमध्ये होतं.
ॲसिडचं कन्व्हर्जन इस्टरमध्ये आणि त्याचं कन्व्हर्जन मग होतं अल्कोहोलमध्ये. नेक्स्ट प्रिपरेशन ती आहे, पण त्याला अशी पण म्हणू शकतो आपण 7th नंबरची प्रिपरेशन, कन्व्हर्जन ऑफ इस्टर इंटू अल्कोहोल. तर ती कशी होईल मग बघा, कन्व्हर्जन ऑफ इस्टर म्हणजेच आर बॉन्ड बघा COOR, दिस इज ॲन इस्टर कन्व्हर्टेड इंटू आर बॉन्ड OH अल्कोहोल. मग इस्टरला कसं बनवायचं, पहिले डायरेक्ट इस्टर घेतला तरीही काही प्रॉब्लेम नाही, बट COOR, तर हा आर बॉन्ड COOH आहे की नाही, तर याचं रिॲक्शन करायची कुठल्याही प्रायमरी अल्कोहोलसोबत आर बॉन्ड OH. तर हा वेगळा घ्यायचा आर डॅश. होतं काय नेमकं बघा इथे, बघा लक्ष द्या केअरफुली. हा जो H पॉझिटिव्ह हा OH निगेटिव्ह, हे दोघं H2 म्हणून बाहेर पडतात या रिॲक्शनमध्ये, म्हणजे -H2. तर तयार होते हा इस्टर. बघा कसं तयार झाला, येलो कलरने दाखवतो मी. हा आर इथे सबस्टिट्यूट झाला, म्हणजे आर बॉन्ड COO आणि हा आर, तर हा झाला तयार इस्टर. आणि फर्दर मग इस्टरचं काय होतं, रिडक्शन. तर याचं तयार होते मग अल्कोहोल. ठीक आहे, याचं तयार होते अल्कोहोल. तर ही एक मेजर प्रिपरेशन बुकमध्ये आपल्याला दिलेली आहे. नेक्स्ट, पण आता इस्टरचं रिडक्शन तेच मग निकेल, प्लॅटिनम आणि पॅलेडियम, त्याचे 2 वेगवेगळ्या टाईपचे अल्कोहोल तयार होतात, कारण त्यात 2 अल्किल ग्रुप आहेत. जसं की हे बघा इथे दाखवल्याप्रमाणे आपण याचं रिडक्शन तेच इन प्रेझेन्स ऑफ निकेल आणि प्लस कशी रिॲक्शन होईल, H बॉन्ड H. हा कंपाऊंड मी परत काढतो, समजला पाहिजे म्हणून परत काढतोय मी त्याला. आर बॉन्ड COOR असा होता तो. तर होतं काय नेमकं की यातला जो एक हायड्रोजन आहे हा याच्यासोबत असा ROH, हा झाला एक, म्हणजे हा जर डॅश घेतला आपण मगासारखा, हा डॅश हाच डॅश आहे हा, ठीक आहे, एकच आर आहे. सो याला आर डॅश कन्सिडर केलं तर तो आर डॅश येईल या साईडला. हा एक अल्कोहोल, आणि हा हायड्रोजन इकडे जाईल, हा दुसरा अल्कोहोल. इकडे खूप सारे जेवढे लागले तेवढे हायड्रोजन सगळे. आर बॉन्ड CH2OH, हा झाला दुसरा अल्कोहोल. म्हणजे हे झालं इथे तयार मिक्सचर ऑफ अल्कोहोल. आणि जर का तुम्ही हा मिथिल ग्रुप घेतला आणि हाही मिथिल ग्रुप घेतला, दोन्ही आर सारखे घेतले, तर इथे मिक्सचर तयार होणार नाही. दोन्ही कंपाऊंड 2 टाइम्स लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे रिॲक्शन घेऊ आपण इस्टरची. सपोज एखादी बघा, पहिले ॲसिड घेऊ, ॲसिडचं कन्व्हर्जन इस्टरमध्ये करू. बघा CH3C डबल बॉन्ड O बॉन्ड OH, दिस इज ॲन सिम्पल कार्बोक्झिलिक ॲसिडचं पहिलं एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड. याचं कन्व्हर्जन कशामध्ये करू, पहिले आता इस्टरमध्ये, म्हणजे रिॲक्शन करायची कोणासोबत, अल्कोहोलमध्ये, प्रायमरी अल्कोहोल, म्हणजे अल्कोहोल बनवायलाच अल्कोहोल घेतला. तर याचं हे करू आपण, इथिल अल्कोहोल घेऊ आपण. ठीक आहे, थोडा मोठा घेऊ एक्झाम्पल, किंवा मिथिनल अल्कोहोल घेऊ. बघा CH3OH. आता काय होईल, हा जो कंपाऊंड आहे हा झाला ब्रेक इथून असा, हा हायड्रोजन आणि हा OH, हा पॉझिटिव्ह हायड्रोजन, OH निगेटिव्ह, म्हणजे झालं -H2O, वॉटर मॉलिक्यूल लॉस झाला. आणि हा जो CH3 हा इथे जाऊन सबस्टिट्यूट झाला या ओवर, म्हणजे काय कंपाऊंड होईल हा, दिस इज ॲन मेजर कंपाऊंड CH3C डबल बॉन्ड O अँड CH3 आणि प्लस H2O बाहेर पडला. ठीक आहे, तर दिस इज ॲन इस्टर, RCOOR, CH3COO this is an ester. and which further on reduction, आता याचं होईल पुढे रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ निकेल. इथे लिहायचं, मॅटर थोडं वाढेल. H बॉन्ड H काय होईल बघा, हा CH3 आणि हा H, CH3OH हा झाला एक अल्कोहोल, CH3OH म्हणजे मिथॅनॉल किंवा मिथिल अल्कोहोल प्लस सेकंड. आता याला लागेल तेवढे हायड्रोजन द्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आणि एक हायड्रोजन, हा बॉन्ड इकडे ब्रेक झाला, एक हायड्रोजन गेला इथे, आणखी एक हायड्रोजन मॉलिक्यूल घ्या आणि हे दोन्ही हायड्रोजन गेले या कार्बनवरती. म्हणजे काय झाला आता, हा
CH3, कारण रिडक्शनमध्ये किती हायड्रोजन ते देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपण 2 टाइम्स H2 लिहू शकतो, नो प्रॉब्लेम. CH3 हा झाला CH2, कुठला हा कार्बन जो आहे याला हे 2 हायड्रोजन अटॅच झाले, CH2 सिंगल बॉन्ड, आणि वरचा जो OH आहे कुठला हा झाला OH, म्हणजे हा झाला इथिल अल्कोहोल, म्हणजे इथेनॉल. मिथेनॉल आणि इथेनॉल दोघांचं मिक्सचर. म्हणजे काय झाली मेजर रिॲक्शन? कन्वर्जन ऑफ ॲसिड इंटू इस्टर, आणि व्हिस्टर फर्दर ऑन रिडक्शन गिव्स फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल्स. म्हणजे दोन्ही रिॲक्शन आता आपण इथे सोबतच पाहिल्या. ठीक आहे. सो दीज आर दी प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल्स. 3 पहिल्या व्हिडिओमध्ये आणि 3 ह्या त्या सेकंड व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर याच्यावर एक्झाम्पल्स तुम्ही करू शकता. आता मॅटर काय होईल याचं? वेन ॲसिटिक ॲसिड इज ट्रीटेड विथ मिथेनॉल गिव्स फॉर्मेशन ऑफ, म्हणजे एका ॲसिडला तुम्हाला कन्वर्ट करायला थोडाफार काय वापरावा लागला? एक अल्कोहोल. तो अल्कोहोल तुम्हाला बाहेर भेटलाच, पण त्याच्यासोबत एक दुसरा त्याला कॉरस्पॉन्डिंग हायर अल्कोहोलसुद्धा तिथे तयार झाला. ठीक आहे. सो ॲसिटिक ॲसिड ऑन ट्रीटेड विथ मिथेनॉल ऑन हायड्रॉलिसिस, म्हणजे लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल, नाही सॉरी डिहायड्रेशन, लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल ऑन डिहायड्रेशन गिव्स फॉर्मेशन ऑफ corresponding ester, which on further on reduction in presence of nickel gives formation of ethanol and methanol, mixture of ethanol and methanol. ठीक है. These are the reactions of major preparations of alcohol. So preparations of alcohol by the addition of Grignard reagent, that is R bond MgX2 aldehyde and ketones gives formation of alcohols. So the preparations of alcohol from Grignard reagent, alkyl magnesium halide. ठीक आहे. जनरलमध्ये मग इथे मिथिल असेल तर मिथिल मॅग्नेशियम, इथे क्लोरीन घेतलं सपोज तर क्लोराईड, मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड, या कॉम्प्लेक्सला म्हणतो आपण ग्रिग्नार्ड रिएजंट. काय म्हणतो? addition of Grignard reagent, that is R bond MgX into aldehydes and ketone. लिहून घ्यायचं आहे हे. टू yield, म्हणजे टू फॉर्म yield अल्कोहोल्स, टू फॉर्म अल्कोहोल्स. तर ही रिॲक्शन आपण डिटेल पाहू. आता याचं मॅटर काय होईल? पहिले काय होईल बघा, तुम्ही अल्डिहाइड घ्या किंवा कीटोन घ्या. आता अल्डिहाइड म्हटला तर जनरल फॉर्म्युला कसा येतो? आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ आणि इकडे एच. आणि कीटोन जर आपण घेतला, मागच्या सांगितलंच मी तुम्हाला, आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ आणि इकडे पण आर डॅश, सेम किंवा डिफरंट. मग अशा ठिकाणी बघा, लक्ष द्या. आता दोन्हीमध्ये तुम्हाला कार्बोनिल कार्बन आहे, म्हणजेच हा कंपाऊंड इथे कॉमन आहे. आर बॉन्ड म्हणजे सी डबल बॉन्ड ओ आणि ही बॉन्ड वॅकंट आहेत, म्हणून आपण ही रिॲक्शन एकदाच पाहू, फक्त असा स्ट्रक्चर घेऊन. मग तो अल्डिहाइड घ्या तुम्ही की कीटोन घ्या. इकडे आर घेतला, इकडे एच घेतला, तो अल्डिहाइड. इकडे आर घेतला, अल्किल ग्रुप दोन्ही इकडे CH3 तर तो कीटोन होईल. ठीक आहे. म्हणून आपण रिॲक्शन फक्त एवढ्या ग्रुपवरती पाहू एक्झाम्पलमध्ये. सो एक्झाम्पल ऑन द नेक्स्ट बोर्ड बघा. व्हेन अल्डिहाइड ऑर कीटोन, ठीक आहे, हा झाला अल्डिहाइड किंवा कीटोन, दोन्ही म्हणा, अल्डिहाइड ऑर कीटोन रिॲक्ट्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट, म्हणजेच आर बॉन्ड MgX, दॅट इज अल्किल मॅग्नेशियम हलाइड. एक्झाम्पलमध्ये आपण घेऊ आपण क्लोराईड वगैरे. इन प्रेझेन्स ऑफ अ ड्राय इथर, इन प्रेझेन्स ऑफ a dry ether, addition of Grignard reagent gives formation of, काय होईल रिॲक्शन? मी इथे खाली लिहितो हा एरो. हा बघा, हा इथून बॉन्ड ब्रेक होईल, हा असा, आणि हा बॉन्ड इकडे ब्रेक होईल,
असा अर्धा अर्धा म्हणजे स्ट्रक्चर कसं दिसेल हे स्ट्रक्चर. ऑक्सिजन सिंगल बॉन्ड सी, एक बॉन्ड इकडे एक बॉन्ड इकडे आणि एक बॉन्ड ऑक्सिजनचा खाली झाला ब्रेक. ठीक आहे. हा जो डबल बॉन्ड इकडे आणि तिकडे दोन्ही साईडला ब्रेक झाला. तर या बॉन्डला अटॅच झाला इथे Mg आणि X. हा Mg आणि X म्हणजे हा कंपाऊंड असा एक झाला, याच्यावर सबस्टिट्यूट झाला आणि R या कार्बनवरती झाला म्हणजे इथे झाला शेवटी खाली R. याला म्हटलं जातं अडक्ट कंपाऊंड किंवा मग याला म्हटलं जातं मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. गिव्स फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स विच इज अनस्टेबल. आता इकडे तुम्ही कन्सिडर करायचं आहे, तुम्हाला वाटेल ते इकडे दोन्ही साईडला अल्डेड किंवा कीटोन. हा झाला मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. मग पुढे काय होईल, या मॅग्नेशियम कॉम्प्लेक्सचं होईल हायड्रॉलिसिस. मग काय होईल बघा, न्यू व्हाईट बोर्डवरती सी बॉन्ड ओ बॉन्ड Mgx इकडे R. तर याचं झालं हायड्रॉलिसिस HOH. तर झालं काय नेमकं इथे बघा, हा झाला इथे कंपाऊंड वेगळा असा Mgx आणि OH आणि हा हायड्रोजन झाला इथे सबस्टिट्यूट. म्हणजे काय झालं, स्टेबल कंपाऊंड R बॉन्ड C बॉन्ड OH. मग इकडे जर तुमचा अल्डिहाइड असेल दोन्ही साईडला तर हा टर्शियरी अल्कोहोल तयार होईल. ठीक आहे. तुम्ही जर कीटोन घेतला इथे तर हा सेकंडरी अल्कोहोल तयार होईल. ठीक आहे, जो तुम्ही घेताल तो. पण हा झाला तयार सिम्पली अल्कोहोल. तर ही झाली जनरल रिॲक्शन. एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेतलं नाही. फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल प्लस काय होईल कंपाऊंड तयार, हा काय आहे तो मॅग्नेशियम, याला हॅलोजन आणि हायड्रॉक्सिल आयन दोन्ही अटॅच, प्लस MgXOH हे लिहून घ्यायचं बाजूला. ठीक आहे. आता पाहू आपण याचं एक्झाम्पल. हाऊ विल यू प्रिपेअर घ्या एखादं अल्कोहोल घ्या. जनरल सांगतो मी आता तुम्हाला. अल्कोहोल फ्रॉम किंवा बाय युझिंग ग्रिग्नार्ड रिएजंट. बाय युझिंग ग्रिग्नार्ड रिएजंट. ठीक आहे. क्वेश्चन मार्क. सो व्हॅन, आता अल्डेड घ्या किंवा कीटोन घ्या. मग आपण सपोज अल्डेड घेऊ. व्हेन ॲसिटाल्डिहाइड, अल्डेड्स घेतला आपण ना. व्हेन ॲसिटाल्डिहाइड इज ट्रीटेड विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. कोण घ्यायचा, मिथिल. एक्झाम्पल घेऊ आपण आता इथे मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड. ब्रॅकेटमध्ये ग्रिग्नार्ड रिएजंटला टाकूया, एक्झाम्पलला नाही. ग्रिग्नार्ड रिएजंट ट्रीटेड विथ पाहिजे. हाय ट्रीटेड WITH विथ मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड in presence of a dry ether gives magnesium complex. पहिले काय भेटेल आपल्याला, पहिल्या स्टेपमध्ये मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स, विच फर्दर पुढे त्याचा हायड्रोलिसिस होईल. विच फर्दर ऑन हायड्रोलिसिस गिव्स कॉरस्पॉन्डिंग अल्कोहोल. त्याचा जो मिळेल तो अल्कोहोल, कॉरस्पॉन्डिंग अल्कोहोल गिव्स कॉरस्पॉन्डिंग अल्कोहोल. मॅटर लिहायसाठी वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता ही जी रिॲक्शन आहे आपण नेक्स्ट पेजवर बघू. एकदा रिपीट करतो मॅटर. मी काय केलं की ॲसिटाल्डिहाइड व्हेन ट्रीटेड विथ ग्रिग्नार्ड रिएजंट कोणता घेतला आपण आता, मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड CH3MgCl इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर लिहून टाकायचं आणि मग त्याचं मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स तयार करायचं आणि त्याचं परत पुढे मग हायड्रोलिसिस करायचं HOH अलग अलग करून अल्कोहोल तयार होतो. बघा ही रिॲक्शन आता कशी होईल बघा. काय घेतलं आपण, ॲसिटाल्डिहाइड CH3 बॉन्ड, यार ॲसिटाल्डिहाइड घेतलं ना, CH3C डबल बॉन्ड O बॉन्ड H. इट इज अन सिम्पल फर्स्ट aldehyde acetaldehyde plus
मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड CH3MgCl CH3MgCl in presence of a dry ether. कुठून बॉन्ड ब्रेक झाला हा इथून बॉन्ड ब्रेक झाला. हा हा बॉन्ड इकडे आणि इकडे ब्रेक झाला. आणि इथे हा MgCl गेला ऑक्सिजनवर आणि CH3 गेला या कार्बनवरती. म्हणजे काय होईल कंपाऊंड? इट इज फॉर्मेशन गिव्स CH3C बॉन्ड O बॉन्ड Mg बॉन्ड Cl इकडे H आणि इकडे CH3 हा. ठीक आहे, हा CH3 आला इथे. दिस इज ॲन मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. इथे लिहायचं बाजूला त्याच्या मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स COMPLEX which further on hydrolysis HOH breaking of a water molecule positive negative काय होईल? हा बॉन्ड इकडे ब्रेक होईल, हा OH ला घेऊन जाईल म्हणजे हा बॉन्ड इकडे ब्रेक होईल ऑक्सिजनकडे निगेटिव्ह. हा झाला मॅग्नेशियम पॉझिटिव्ह मॅग्नेशियमकडे हा OH हायड्रॉक्सिल अटॅच होईल आणि हा पॉझिटिव्ह हायड्रोजन जाईल कुणाकडे? निगेटिव्ह ऑक्सिजनकडे. इथे वाटल्यास तर कलर चेंज करतो लाईनचा त्या. बघा हा ब्लॅक येतो बघा असा इथे जाईल. शिट्या हा कोण होता आपला? इथे होता H. इथे होता आपला बॉन्ड. हा H जातो इथे. ठीक आहे, म्हणजे काय झाला कंपाऊंड? CH3C इकडे वरती OH इकडे आहे H, हा H आहे इथे हा H आणि खाली आहे CH3 आणि प्लस Mg याला OH आणि यालाच Cl. ठीक आहे, हा झाला इथे अल्कोहोल तयार. आता 1 2 3 3 कार्बन आहेत एका चेनमध्ये, ज्याच्या सेकंड कार्बनला OH आहे म्हणजे हा झाला प्रोपॅन 2OL गिव्स फॉर्मेशन ऑफ प्रोपॅनॉल. मग कॉरस्पॉन्डिंग अल्कोहोलच्या जागी तुम्ही प्रोपॅनॉल लिहू शकता. प्रोपॅन 2OL. This is an example in which we prepared alcohol by the addition of Grignard reagent into aldehyde or ketone. मग आता तुम्ही इथे जस्ट काय करू शकता की इथे जर तुम्ही CH3 घेतला तर हा झाला ॲसिटोन. मग इथे ॲसिटोन घ्यायचं बस शब्द. इथे CH3 होईल, इथे CH3 होईल आणि फक्त हा जो तयार होईल हा होईल 2-मिथाइल प्रोपॅन 2OL. हा 2-मिथाइल फक्त इथे ॲड होईल एक शब्द झालं. हे झालं एक्झाम्पल कीटोनचं सेकंड. सो हे होती प्रिपरेशन कशाची? अल्कोहोल फ्रॉम अल्डिहाइड कीटोन बट बाय द ॲडिशन ऑफ Grignard reagent.